अध्यक्ष महोदय, हा जो विषय होता हा जिल्हा परिषदेतील प्रायमरी शिक्षक आहे त्यांच्या संगणकीय बदलीच्या संदर्भात हा विषय मी टाकला होता। मी या संदर्भात माझे दोन आपल्याला उपप्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, राज्यातील जिल्हा परिषदेतील शिक्षकांची बिंदू नामावली शासनाने पूर्ण केली आहे काय आणि अद्यापपर्यंत केली नसल्यास किती कालावधीत ते करणार आहे? प्रश्न दुसरा आहे अध्यक्ष महोदय, दिनांक 15 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयामुळे कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरले आहे आणि त्यामुळे सुमारे 600हून अधिक शाळा बंद पडण्याची शक्यता आहे। म्हणून आपल्याला विनंती आहे, या पटसंख्येच्या निकषामध्ये बदल करून शिथिलता आणून राज्यातील एकही शाळा बंद पडणार नाही याची शासन हमी देणार का? मंत्री महोदय। सन्माननीय अध्यक्ष महोदय, या बदली प्रक्रियेसंदर्भात आपण जो प्रश्न विचारला होता त्या बदली प्रक्रिया 2025ची पूर्ण झालेली आहे आणि या बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 12,000 शिक्षकांच्या बदल्या, 504 शिक्षकांच्या बदल्या, विशेष संवर्ग 2 4,588 शिक्षकांच्या बदल्या, बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या साधारण 4,861 बदल्या, अशा बदलीपात्र शिक्षकांच्या जवळजवळ 66,520 शिक्षकांच्या बदल्या यावर्षी बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। ती बदली प्रक्रिया जी आहे ती आता ऑक्टोबरपर्यंत चालू राहते। ही बदली प्रक्रिया जून महिन्यापर्यंतच संपली पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था शासनाच्या विचाराधीन आहे। चालू वर्षापासून आपण ती बदली प्रक्रिया करू। आपण जो विषय विचारला बिंदू नामावलीच्या संदर्भातली, बिंदू नामावली ज्या त्या जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने झालेली आहे आणि त्याची प्रक्रिया, बदलीची प्रक्रिया त्यानुसार राबवली जाते। दुसरा विषय राहिला की अतिरिक्त शिक्षक झाल्यामुळे काही शाळा बंद पडतील का? ज्या अशा कुठल्याही शाळा बंद पडणार नाहीत हे या माध्यमातून मी आपल्याला सन्माननीय सदस्य मोहन मत्तेजींनी फार महत्त्वाचा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आणि मंत्री महोदयांचं उत्तर पैसे तिजोरीत नाहीत, गोलमोल आहे, त्यांना करायचं नाही। रिक्त आहेत, पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, अहो आम्ही रोज गावात फिरतो ना, तुम्ही पण आहे ग्रामीण विकास, तुमच्याकडे आहे, कुठल्या शाळेमध्ये किती मास्तर आहेत? आज शिक्षणाकडे दुर्लक्ष आहे तुमचा, या विभागाकडे दुर्लक्ष झालेलं आहे। जरा तुम्ही मंत्री महोदय ग्रामीण भागात आहात, किती दिवसापासून हे जागा रिक्त आहेत, का भरत नाही? तुम्ही का आयुष्याशी खेळताय ग्रामीण भागातील पोरांच्या? कुणाशी खेळ चाललाय? नवीन नवीन पॉलिसी आणत असताना या शाळा जिल्हा परिषदच्या बंद करायचा हा काही तुमचा निर्णय झालाय का? राज्यातील आम्ही ऐकतो 55,000 शाळा बंद झाल्या, 60,000 शाळा बंद झाल्या आणि हा खेळखंडोबा चालला। अध्यक्ष महोदय, स्पेसिफिक उत्तर दिलं पाहिजे मंत्री महोदयांनी। एकूण किती जागा रिक्त आहेत आणि किती जागा रिक्त आहेत आणि किती दिवसात त्या जागा भरणार आहेत? और प्रत्येक तालुक्यामध्ये या शिक्षकांसाठी कुलूप लावणं, आंदोलन करणं सुरू आहे आणि ते काय पवित्र पोर्टल? कसला पवित्र? नाव पवित्र, काम अपवित्र? हे काय चाललंय? तुम्ही गांभीर्यानं युवा मंत्री, तडफदार मंत्री, पैलवान मंत्री छाती ठोकून काम करायला पाहिजेत। काय हे गांभीर्य घालवतात, हे गुलाबराव गांभीर्य घालवतात अध्यक्ष महोदय, विषयाचं गांभीर्य घालवतात हे। अध्यक्ष महोदय, सक्षम मंत्री आहेत, सक्षम मंत्र्यांनी सक्षमपणे काम करावं आणि या शिक्षणाचा जो खेळखंडोबा होत राहिला आहे, म्हणून माझे स्पेसिफिक आता अधिक बोलत नाही, पण तुम्हाला 3 प्रश्न आहेत। एक, एकूण महाराष्ट्रात किती जागा रिक्त आहेत शिक्षकांच्या? त्या जागा जिल्हानिहाय आम्हाला तुम्ही सांगाल का? दुसरा प्रश्न। आणि तिसरा, या सर्व रिक्त जागा शेड्यूल सांगा, किती कालावधीमध्ये पूर्ण करणार आहात, भरणार आहात? सन्माननीय सदस्य, ज्येष्ठ सदस्य वडेट्टीवार साहेबांनी आता शिक्षकांच्या पदाच्या संदर्भात आपली भूमिका मांडली
आज त्यांचा वाढदिवस आहे असा विषय आहे आणि वाढदिवसा दिवशी एवढं गरम होणं चांगलं नाही वडेट्टीवार साहेब. आपण वाढदिवसा दिवशी हसत मुखानं आणि सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या पाहिजेत. या ठिकाणी सन्माननीय सदस्य महोदयांना मी सांगू इच्छितो की जिल्हा परिषद शाळांच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षणाचा स्तर उंचावला पाहिजे म्हणून शासन सातत्यानं प्रयत्न करते. त्यामध्ये अनेक धोरणं बदलली. आता मॉडेल स्कूल ही निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून आपण बघताय की अनेक जिल्हा परिषद शाळामध्ये आता ॲडमिशनला वेटिंग पण आहे. काही ठिकाणी शिक्षणाचा स्तर खालवलेला आहे हे मला मान्य आहे. त्या ठिकाणी त्या शिक्षणाचा स्तर कसा उंचावला जाईल याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय. एकूण 1,90,903 एकूण पदसंख्या आहे. त्यातली कार्यरत पदसंख्या आहे 1,76,614 अशी ही कार्यरत आहे. साधारण 15,000 पदं साधारण रिक्त आहेत आता महाराष्ट्रामध्ये. पण याच्यामध्ये आपण जो सांगितलं की जिल्हानिहाय पदं किती आहेत या संदर्भातली माहिती मी घेऊन पटलावर मी निश्चितपणे ठेवेन. आणि जो आपण या संदर्भातला विषय जो मांडला ज्या शिक्षकांच्या बदल्याच्या संदर्भातला याच्या संदर्भात वडेट्टीवार साहेब आपण ज्येष्ठ सदस्य आहे. सातत्यानं आपण बघतोय की आपण सगळे सभागृहातले सदस्य शिक्षकांच्या संघटना आल्या की आपण शासनाकडे येतो, बैठका होत्यात, GR होतो, शुद्धीपत्रक होतं, GR होतं, शुद्धीपत्रक होतं. अशा एवढे GR आणि एवढी शुद्धीपत्रक आता झालेली आहेत. हे सगळे GR निरस्त करण्याची वेळ आलेली आहे आणि एक बदली धोरण नव्यानं बनवून शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया पार पाडणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आपण शासनाच्या आम्ही विचारत नाही. ठीक आहे. या प्रश्नाच्या उत्तरामध्ये एकूण रिक्त जागा 37,000 दाखवल्या आहेत आणि तुम्ही 3 महिन्यामध्ये तुमचा अधिकारी काहीतरी खोटं तुम्हाला माहिती पुरवत आहे. खोटी चिठ्ठी पाठवली. खोटी. मी माझ्यासाठी नाही, मी रागावून बोलत नाही तुम्हाला. वाढदिवस आहे मी हसतच बोलतो. शिक्षण गंभीर प्रश्न आहे ना. 37,000 दाखवली माहिती घ्या आणि आता कुठे 10,000 12,000 दाखवतात. म्हणजे दिशाभूल होता कामा नये. वस्तुस्थिती आली पाहिजे पुढे. माझ्या एका जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय एकच मिनिट. अध्यक्ष महोदय माझ्या एका जिल्ह्यात 237 शाळांमध्ये शिक्षक कमी आहेत. 5 शिक्षकाची गरज आहे, 2 शिक्षक कमी आहेत. मी जिल्हा परिषदच्या कडून माहिती घेतली आहे. म्हणून अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे आपल्याला की किमान मंत्री महोदयांनी आम्हाला ही जागा पाहिजे. उत्तर ठीक आहे जागा किती रिक्त आहेत पण लवकर भरून द्या ना. 7 वर्ग आहेत, 3 मास्तर आहेत. भांगडा नसतील काय पोरांना शिकवतील ते. आणि सेशन संपण्याच्या निर्देश द्या. तिथून तुम्हाला विनंती आहे तिथून निर्देश द्या सेशन संपण्याच्या अगोदर की या ठिकाणी तुम्ही कार्यक्रमच जाहीर करायचा निर्णय सांगा. तुम्ही आदेश करा. एक चांगलं सत्कार्य होऊ द्या आमच्या ठीक आहे. सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी जी आता माहिती सभागृहाला दिली की एकूण रिक्त जागा 37,000 आहेत. तसं जर का शासनाकडनं रेकॉर्डवरती आलं असेल तर मंत्री महोदयांनी परत तपासून या संदर्भातलं उत्तर द्यावं. सन्मान्य अध्यक्ष महोदय माननीय वडेट्टीवार साहेबांनी जो 37,000चा आकडा सांगितलेला आहे त्या संदर्भात मी माहिती घेतो. पण माझ्याकडं आकडा आहे जो आकडा 15,158 आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये वडेट्टीवार साहेबांच्या जिल्ह्यामध्ये चंद्रपूरमध्ये कुठे गेला नाही आहे माझ्याकडे. चंद्रपूरमध्ये 472 जागा रिक्त आहेत. चंद्रपूरमध्ये तुम्ही सांगितलं 272 472 रिक्त आहेत. त्यामुळं टोटल जिल्हानिहाय काढलं तर 15,158 जागा रिक्त आहेत. त्यामुळं सभागृहाची कुठली दिशाभूल नाही. सभागृहाच्या समोर मी जिल्ह्याची आकडेवारी निमित्तानं ठेवीन. ठीक आहे. नमिता मुंद्रा. अध्यक्ष महोदय या जे राज्यातल्या जिल्हा परिषदच्या प्राथमिक शिक्षणाची बदली ही ऑनलाईन पद्धतीने होते. आज स्वर्गीय मुंडे साहेबांची जयंती आहे. अध्यक्ष महोदय पंकजाताई जेव्हा ग्रामविकास मंत्री होत्या तेव्हा त्यांनी ही ऑनलाईन पद्धत आणून ह्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी खरी आणलेली होती. अध्यक्ष महोदय माझ्या मंत्री महोदयांना एकच स्पेसिफिक प्रश्न आहे. मगाशी तुम्ही प्रश्नाचं उत्तर देताना बोललात की तुम्ही जून जुलैपर्यंत ही प्रक्रिया जी लेट होते ही करून द्याल. पण विषय कसा आहे अध्यक्ष महोदय की मंत्री महोदय की हे मुलं एप्रिलमध्ये तुम्ही बदली प्रक्रिया सुरू
करतात. मुलं ऑलरेडी शाळा जूनमध्ये सुरू होतात, टीचर्स तिकडे येतात अँड दे आर वेटिंग फॉर देअर टर्न, म्हणजे बदली होऊन कधी जाणार, त्याच्यामुळे त्यांचं नीट लक्ष नसतं. मुलांमध्ये सुद्धा मिड टर्ममध्ये टीचर निघून जातात, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा शिक्षणामध्ये प्रॉब्लेम चला, होतो. प्रश्न घ्या. तुम्ही स्पेसिफिक प्रश्न असा आहे की बदली प्रक्रिया जी एप्रिलमध्ये सुरू होते ती मे मध्ये संपून तुम्ही त्याच्यासाठी स्पेसिफिक काही नियोजन करणार आहात का, की मे मध्ये ती बदली प्रक्रिया संपली पाहिजे आणि सगळे टीचर्स फर्स्ट डे ऑफ स्कूल आपल्या आपल्या जागी उपस्थित राहिले पाहिजे? धन्यवाद. अध्यक्ष महोदय, मी सभागृहामध्ये बोलताना मी प्रश्न विचारण्याच्या अगोदर माझी भूमिका, शासनाची भूमिका मांडलेली आहे की बदली प्रक्रिया खूप उशिरापर्यंत चालते. 7 टप्पे बदली प्रक्रियेमध्ये आहेत. ह्या ऑनलाईन दिलं ना, मगाशी संधी दिली ना तुम्हाला. विषय एक आहे की या सगळ्या प्रत्येक प्रश्नात बोलायची गरज सगळे नाही. शिक्षक प्रत्येक प्रश्नात बोलायची याच्यामध्ये गरज नाही. सातत्यानं कोर्टामध्ये जातात, हस्तक्षेप होतो, कोर्टाचा स्टे येतो, या सगळ्या प्रक्रिया आहेत. परंतु आपण सांगितलेली माहिती खरी आहे की या बदली प्रक्रिया मेच्या आत पूर्ण झाली पाहिजे. कारण आपण बघतो की शिक्षकांच्या बदल्या झाल्यामुळे, वार्षिक शिक्षण चालू असताना बदल्या झाल्यामुळे बऱ्याचदा अडचणी ठीक आहे. निर्माण होतात आणि शिक्षकांना पण अडचणी निर्माण होतात. त्यामुळे आपण जो मुद्दा सांगितलेला आहे तो शासनाच्या विचाराधीन आहे आणि चालू वर्षापासूनच ही प्रक्रिया राबवण्याचा शासन निश्चितपणे प्रयत्न सुमित करेल. वानखेडे. ग्रामीण क्षेत्राशी अतिशय गंभीर असा हा प्रश्न आहे. माझ्या मतदारसंघात कारंजा तालुका आहे आणि या कारंजा तालुक्यामध्ये यावर्षी 43 शिक्षकांच्या बदल्या जिल्हा परिषदेच्या झाल्या, परंतु त्याऐवजी फक्त 10 शिक्षकांची भरती करण्यात आली. 33 जागा या रिकाम्या राहिल्या आहेत. अध्यक्ष महोदय, या बदली प्रक्रियेमध्ये असं लक्षात येते की जे शहराच्या आजूबाजूचे जे ग्रामपंचायत आहे, जिल्हा परिषद शाळा आहे, त्या ठिकाणी शिक्षक बदली प्रेफर करतात आणि ग्रामीण भागामध्ये जिथे विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे आणि गरज आहे अशा ठिकाणी शिक्षक उपलब्ध होत नाही. माझी माननीय मंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे आणि माझा हा प्रश्न आहे की अशा पद्धतीचं जे काही असमतोल हा ग्रामीण आणि शहरी भागामध्ये दिसतोय तो दूर करणार का? ग्रामीण भागामध्ये शिक्षक अवेलेबल झाला पाहिजे, याच्यासाठी सरकार पहिले प्रायोरिटी देणार का? आणि अशा पद्धतीचं जर एखाद्या जिल्ह्यामध्ये चित्र असेल की शहराच्या आजूबाजूच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये पूर्ण शिक्षक आहेत आणि ग्रामीण भागामध्ये शिक्षक नाहीत, तर त्यासाठी त्या जिल्हा परिषदेचे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर जबाबदारी फिक्स करणार का? सन्माननीय वानखेडे साहेबांनी सांगितलेला मुद्दा खरा आहे, परंतु वानखेडे साहेबांना मी सभागृहाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ही बदली प्रक्रिया ऑनलाईन प्रक्रिया आहे. या ऑनलाईन प्रक्रियामध्ये कुठं कमी कुठं अधिक बदल्या करायचा प्रक्रिया होत नाही. ज्या ज्या ठिकाणी बदलीपात्र शिक्षक आहेत त्या ठिकाणी ऑनलाईन प्रक्रियेप्रमाणे बदल्या होतात आणि त्या ठिकाणच्या जागा भरल्या जातात. पण तरी पण स्पेसिफिक असं कुठं असेल की शहरी भागात बदल्या होतात आणि ग्रामीण भागातल्या काही शाळा रिक्त आहेत असे जर माहिती आपण दिली तर निश्चितपणे त्याच्यावर आपण कारवाई करू. बोला. त्यांना एक स्पेसिफिक प्रश्न आहे. ज्या संगणकीय बदली गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये सुरू आहेत त्यामध्ये काही शाळातून 100% शिक्षक बदलून गेलेत साहेब. काही शाळातून 50% बदललेले आहेत, काही शाळातून 20 ते 30% बदललेले आहेत. पूर्वीची बदली प्रक्रिया ही समुपदेशनानं होत होती, त्याच्यामध्ये बदली पात्र शिक्षक त्याच्यापैकी 10% शिक्षकाच्या बदल्या होत होत्या. ती प्रक्रिया पुन्हा एकदा चालू करता येईल काय याबाबत सरकारचा काही विचार आहे काय? त्यासोबत जिल्हा अंतर्गत बदल्या ह्या बंद आहेत, आंतरजिल्हा बदल्या ह्या बंद आहेत, त्या पुन्हा कधी चालू होणार आहेत याबाबत आपण या ठिकाणी निवेदन करावं. सन्माननीय अध्यक्ष महोदय, प्रश्न जिल्हा अंतर्गत बदल्या संदर्भातला आहे. आता प्रश्नाचा स्कोप वाढत चाललेला आहे. आपण ऑनलाईन बदलीची प्रक्रिया ही खूप संघर्षातनं आणि खूप शिक्षक संघटनांच्या मागणीनुसार, आपल्या सदस्यांच्या मागणीनुसार ऑनलाईन बदली प्रक्रिया आली. आता काही शाळांमध्ये 100% बदल्या झाल्या असं आपलं मत आहे, काही शाळांमध्ये 50% झाल्या असे आपलं मत आहे. परंतु जेव्हा ऑनलाईन बदल्या होतात ज्या ठिकाणाहून शिक्षकाची बदली होते त्या ठिकाणी नव्यानं शिक्षक देण्याची प्रक्रिया सातत्यानं होत असते. त्यामुळे काय 100% शिक्षकाची बदली झाली म्हणून काय ती शाळा 100% रिकामी राहते असा विषय नाही. त्यामुळं ही जी प्रक्रिया आहे ही ऑनलाईन प्रक्रिया असते, याच्यामध्ये मॅन्युअली काय होत नाही हे या निमित्तानं सांगेन. आणि ही बदली प्रक्रिया रद्द करण्याचा सध्या तरी शासनाचा कुठलाही विचार नाही. भाऊ शेवटचं घ्या. सन्मान्य मंत्री महोदय,
आपण हो 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 बसा बसा. आपण हे मंत्री महोदय उत्तर देत आहेत. होतंय कसं की शिक्षण विभाग हा वेगळा पडतो आणि आस्थापना ही ग्रामविकास विभागाकडे पडते. ही शिक्षण विभागाकडे नाहीच आहे आस्थापना. त्यातून हे काही प्रश्न उद्भवत आहेत. पण मी माझा एवढा स्पेसिफिक प्रश्न एवढाच विचारतो की ज्या वेळेला शिक्षक भरती होते त्यावेळेला आपण वेगवेगळ्या कॅटेगरीच्या जागा राखून ठेवतो. SCच्या ठेवतो, STच्या ठेवतो, NTच्या ठेवतो, OBCच्या ठेवतो. आमच्या कोकणामध्ये अध्यक्ष महोदय विशेष करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये ST आणि NTच्या कॅटेगरीची माणसंच मिळत नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून भरती होते त्यावेळेला बाहेर जिल्ह्यातून तिथं उमेदवार येतात, भरती करून घेतात आणि नंतर बदल्या करून घेतात. त्यामुळं कोकणातल्या बहुतांशी जागा ह्या मोकळ्या राहतात कारण त्या कॅटेगरीचे उमेदवार मिळत नाही आम्हाला. आणि म्हणून मागे आम्ही आग्रह धरला होता की त्या कॅटेगरीतले उमेदवार त्यावेळेला जर मिळाले नाही तर किमान त्यानंतर OBC, त्यानंतर ओपन अशा कॅटेगरीतल्या लोकांना जर आपण भरतीला परवानगी दिली तर ह्या कोकणातल्या जागा खाली राहणार नाहीत. आणि म्हणून त्या दृष्टीने आपण विचार कराल का? अध्यक्ष महोदय, ही भरती प्रक्रिया चा विषय जो आहे STचा NTचा याच्या संदर्भात तपासून आपल्याला बघता येईल. आपण म्हणतो त्याप्रमाणे STचा मिळाला तर NTचा मिळाला तर OBCचा ही प्रक्रिया तपासायला लागेल. मला त्याशिवाय इथं बोलणं उचित नाही. पण आपण म्हणता ते खरं आहे की ST NT मिळाले नाहीत, मग बाहेरून शिक्षक येतात, तिथं भरती होते, मग पुन्हा ते आंतरजिल्हा बदलीनं जिल्ह्याच्या बाहेर बदली मागतात. पण आता अशी कुठलीही प्रक्रिया बदली आता इथून पुढे केली जाणार नाही. त्या ठिकाणी शिक्षक उपलब्ध झाल्याशिवाय त्या शिक्षकाची अन्यत्र बदली केली जाणार नाही. अध्यक्ष महोदय, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये माझ्या मतदारसंघात गोंडपिंपरी तालुका आहे. त्या ठिकाणी या बदलीमध्ये 81 शिक्षक गेले आणि फक्त 34 शिक्षक आले. परिणामी पालकांनी आणि गावकऱ्यांनी अनेक ठिकाणी शाळेला टाळं ठोकलं आहे. माझी साहेबांना विनंती आहे की 81 शिक्षकपैकी फक्त 34 शिक्षक आले आहे, 47 शिक्षक आले नाही आमच्याकडे गोंडपिंपरी तालुका. आणि याच्यामध्ये स्पेसिफिक विनंती साहेब अशी आहे मला की एवढ्या शिक्षकांना रिलीव्ह न करता आपण काही शिक्षकांना थांबवायला पाहिजे होतं जेणेकरून या ठिकाणी विद्यार्थी नुकसान होणार नाही. पण माझी विनंती आहे की आम्हाला 47 शिक्षक कमी आहे ते लवकरात लवकर द्यावे. नाना भाऊ, आज हा महत्त्वाचा प्रश्न आहे ग्रामीण भागासाठी. शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. अध्यक्ष महाराज, मंत्री महोदयांनी मान्य केलेलं आहे की 37,000 शिक्षक आमच्याजवळ कमी आहे. ठीक आहे, तुम्ही जी माहिती दिलेली आहे ती माहिती खरी नाही आहे. चला लवकर पॉइंटेड प्रश्न. मी पॉइंटेड करतोय. अध्यक्ष महाराज, याला एक्स्ट्रा वेळ दिला तरी चालेल कारण की नाही एक्स्ट्रा वेळ देता येणार नाही. पॉइंटेड प्रश्न विचारा. भविष्याची चिंता अध्यक्ष महाराज. ठीक आहे, मग तसं असेल तर आपण एक काम करूया. प्रश्न होऊ द्या. शिक्षण विभाग त्याचप्रमाणे ग्रामविकास विभाग आपण यांची संयुक्त बैठक घेऊ माझ्या दालनात आणि तुमचे राहिलेले प्रश्न सोडवू. चला स्पेसिफिक म्हणतो. अध्यक्ष महाराज, आज तुम्ही दिलेली माहिती मी तर तुमच्या हक्कभंगात आणणार आहे, मी सांगतो आत्ताच अध्यक्षाला. पण तुम्ही जी माहिती दिली ती सबसेट खोटी होती. अध्यक्ष महाराज, आज जिल्हा परिषद शाळांना कुलूप लागलेला आहे, शिक्षक नाही. विद्यार्थ्यांचं तुम्ही नुकसान करताय. सेशन संपायला आलेलं आहे. तुम्ही अजून अनेक शाळांमध्ये 10%, 20% मुलं आहेत म्हणजे शिक्षक आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मुलांचं भविष्य खराब करायला निघालेला आहात. आणि त्याच्यामुळे तुमचं शिक्षण धोरण जे आहे तेच खऱ्या अर्थानं आज गरिबांच्या आणि सामान्यांच्या पोरांच्या जीवावर उठलेला आहे. आणि त्यासाठी आपण तातडीनं हा जो तुमचा पवित्र पोर्टल आहे तो कायम बंद असतो. त्या अपवित्र जे करून ठेवलेलं आहे त्याला कायम उघडं कसं ठेवणार त्या पवित्र पोर्टलला ते आपण सांगा. ठीक आहे. सन्माननीय ज्येष्ठ सदस्य पटोले साहेबांनी आता विषय सांगितला आणि मी सभागृहामध्ये दिलेल्या माहिती संदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केले. सन्माननीय पटोले साहेब ज्येष्ठ आहेत, आमचे मित्र आहेत आणि या ठिकाणी हक्कभंगाच्या संदर्भात भूमिका मांडली हरकत नाही. पण मी सभागृहामध्ये दिलेली माहिती जी आहे ती 15,158 शिक्षक जागा रिक्त आहेत. परंतु शासनाच्या माध्यमातून सातत्याने या जिल्हा परिषद शाळाच्या बाबतीत गांभीर्यानं आपण शासन काम करते. अलीकडच्या कालखंडामध्ये आपण बघताय की अनेक ठिकाणी मॉडेल शाळा करतोय आपण, सेमी इंग्लिश स्कूल करतोय आणि त्या ठिकाणी उच्चस्तरीय शिक्षण देण्याचा प्रयत्न होतोय. अनेक जिल्हा परिषद शाळा अशा आहेत की ज्या ठिकाणी ॲडमिशनला वेटिंग पण आहे.
त्यामुळं अलीकडच्या कालखंडामध्ये आपण बघतो की खूप चांगलं शिक्षण जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून दिलं जातं. काही ठिकाणी अडचणी आहेत हे मला मान्य आहे, परंतु सरसकट जिल्हा परिषदेच्या शाळा पाक बंद पडलेल्या आहेत, अगदीच खराब आहे, शिक्षण मिळत नाही अशी परिस्थिती निश्चितच नाही. त्यामुळे आपल्या जिल्हा परिषद शाळा आपण बदनाम करणं उचित नाही हे या निमित्ताने मी आपल्याला सांगेन. पण आपण सांगितलेले मुद्दे जे आहेत आपण तपासून घेऊ आणि नक्की काही चुकीची माहिती असेल तर दुरुस्ती आपण करू.